तो आपला खेळाडू ठरवून ठेवायचा आहे, त्यानंतर कोणताही विलंब करू नये. धन्यवाद. नक्कीच चांगली कल्पना. या अगोदर सुद्धा आपण ती राजमाता अहिल्यादेवी चषकामध्ये ही संधी आपण ही नवीन युक्ती वापरली होती. तिथे मात्र विजय प्रतिष्ठान संघाच्या आकाश काळेने तो जिंकला होता डाव. त्या डायरेक्ट फायनल मध्ये प्रवेश संघाला करवलं होतं. मात्र हिते मात्र नवीन सामन्याची सुरुवात अगदी पहिल्या चेंडूवरती चौकाराने होते आणि फलंदाज स्ट्राईक वरती कोण आहे पहा, करण माने. सर सर प्लीज. एक ऑलराऊंडर पद्धतीचा हा गोलंदाज प्रतीक खऱ्या अर्थाने भालावली संघाच्या वतीनं बघायला गेलं तर एक या संघामधील हे म्हणायला हरकत नाहीये. कारण फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो अगदी तिन्ही आघाड्यांवरती उत्तुंग काम करणारा हा गोलंदाज. इथे मात्र चेंडू हवेत आहे, झेल निश्चित होऊ शकतो आणि सोडला गेलाय. फलंदाज क्षेत्ररक्षक पहा कोण आहे, विनोद यांच्याकडनं ही चूक होते. एक सोपा झेल सुटला गेलाय. 2 धावा मात्र मिळतात त्या इथे अर्थातच फलंदाज करणला. 3 षटकांचा हा खेळ, 18 चेंडूंचा हा खेळ. यामध्ये पाहूया कोणता संघ वरचढ ठरेल, कोणता संघ बाहुबली ठरेल. दरम्यान काय फटका सजवलाय पाईनलेगच्या डोक्यावरून, अगदी नजाकत बरा स्ट्रोक खेळलाय करणने. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण, चांगला पाठलाग केला गेला. बाउंड्री लाईन खूपच लांब असल्यामुळे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धाव्याने धावा संख्येचा विचार जर केला तर होत आहेत 6, माफ करा 8. संपूर्ण राजापूर तालुक्याला आज या चेंबूरच्या ट्रॉम्बे मैदानावरती एकत्र आणण्याचं काम जर केलं असेल ते ह्या क्रिकेटनं मित्रांनो. आणि म्हणूनच मी सकाळपासून अगदी समालोचनाला बसल्यापासून इथे एकच गोष्ट सांगतोय की या खऱ्या अर्थाने राजापूर तालुक्याचा आदर्श आपल्या आजूबाजूच्या सर्व तालुक्याने घेणं हरकत नाहीये. कारण संपूर्ण संघर्ष समाजाला एका व्यासपीठावरती गोळा करण्याचं, एकत्र करण्याचं काम आज ह्या क्रिकेटच्या माध्यमातून केलं. आणि ते सुद्धा कधी, ज्यावेळी अखंड भारत ह्या रंगपंचमीमध्ये डुबून गेलाय, या धुळवडीच्या आपल्या होळीच्या रंगामध्ये रंगून गेलेला असताना इथे मात्र संपूर्ण राजापूर धनगर समाजाला इथे मात्र या मातीच्या रंगाने होळी खेळण्याचा भाग पाडला. अर्थातच RDPL 2025 ने. पुन्हा एकदा चांगला फटका करणच्या बॅट मधून निघाला. 2 धावा देऊन जातोय. 2 धाव्याने पुन्हा एकदा धावा वाढताय. धावा होत आहे 14. अगदी शेवटचा थरार, शेवटचे काही सामने शिल्लक. जे कोणी युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक सुद्धा जुळले गेले असतील त्यांचं सुद्धा स्वागत RDPL 2025च्या ह्या तिसऱ्या पर्वामध्ये. इथे मात्र गतविजेता आणि त्या अगोदरचा सुद्धा पहिल्या पर्वाचा विजेता मैदानाच्या आतमध्ये भालावली संघ दाखल आहे आणि त्यांना सामोरा जातोय अर्थातच अंबाई मिलन. दोन्ही संघाचा विचार केला तर, दोन्ही संघाच्या खेळाडूंचा जरी विचार केला तर दोन्ही संघाकडे अगदी तुल्यबळ ताकद, समान ताकदीचे खेळाडू दोन्ही संघांमध्ये आहेत. याचा अर्थ असा आहे की हा सामना ती अटीतटीचा होणार आहे. कारण का, आणि नाही होणार का, कारण जो कोण संघ इथे हरणार आहे ना, अगदी शेवटच्या क्षणी येऊन जर तुम्हाला ती हार मिळाली, त्यामुळे संपूर्ण संघ नाराज होईल आणि संपूर्ण 365 दिवस तुम्हाला पुन्हा वाट पाहावी लागेल RDPL पर्व चौथ्याची. त्यामुळे जो काही जोर असेल, जो काही प्रहार असेल, तो आत्ता ह्या सामन्यामध्ये पाहायला नक्कीच मिळणार आहे. कारण इथे जर हरणार तो संघ एका ट्रॉफी पासून वंचित राहणार आहे. कारण स्पर्धेचा विचार केला तर 2 ट्रॉफ्या लागल्यात, विजेता आणि उपविजेता. सकाळपासून खऱ्या अर्थाने कॉमेंट्री बॉक्सला आणि युट्यूब लाईव्हला एक चांगलं वातावरण लाभलं होतं. मात्र शेवटच्या क्षणी या सूर्याच्या किरणाने त्रास द्यायला सुरुवात केली आहे. राजापूर संस्थेचे सचिव आदरणीय संजयजी झोरे साहेबांचं इथे आगमन झालंय. सर, तुमचं तहे दिलचे स्वागत आहेच आणि त्याचसोबत तुमचे आभार मानायला आमच्याकडे शब्द कमी पडतील. म्हणूनच तुमच्यासाठी एक सांगतो की तुम्ही फक्त आला नाहीये, तुम्ही एक आशीर्वाद, तुम्ही तो आमच्या यंग मुलांच्या पाठीमागे एक मायेचा हात घेऊन आलायत. आणि असाच तुमचा हा मायेचा हात, तुमचा आशीर्वाद कायम आमच्यासारख्या या मुलांच्या पाठीमागे कायम ठेवा. आणि मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय पहा,
प्रेशर में यहाँ पे दबाव बढ़ता हुआ। एका बाजूला बघायला गेलं तर भालावले संघाचे 11 संघाचे समर्थक खूप प्रमाणात इथे दाखल झालेले दिसत आहेत आणि सोबतच मिलंद संघाचे सुद्धा समर्थक खूप प्रमाणात दाखल झालेत। अर्थातच निमित्त आहे RDPL 2025 पर्व तिसरं। धावांचा विचार केला तर धावा झाल्या आहेत 19। विनोद गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय, समोर आहे तो अक्षय। चला मित्रांनो स्पीडअप करा। अकुट टप्प्याचा चेंडू, परंतु तितकासा चांगला फायदा घेता आला नाही, परंतु चेंडू सरळ जातोय 2 क्षेत्ररक्षकाच्या गॅप मधून निघालेला, अगदी फिलिंग द ब्लँक्स याला म्हणतो ना, त्याच ब्लँक्सला इथे मात्र शोधत निघालेला हा चेंडू जातोय सीमा पार, येतोही ते चौकार। यस डीजे, धन्यवाद डीजे, धन्यवाद। राजापूर धनगर समाज संस्था सचिव मान्य श्री संजय झोरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। RDPLच्या वतीने त्यांचं हार्दिक 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 स्वागत करतो। तर याआधी झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नितीन शिंदे कुठे असतील त्यांनी त्वरित यायचंय। या मॅन ऑफ द मॅच या मागील झालेल्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार आम्ही अतिशय सुंदर फटका, उत्तुंग अगदी आकाशाला गवसणी घालणारा फटका 6 धावांसाठी। तर पुन्हा येतोय आपण याआधी झालेल्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी आपण आमंत्रित करतोय श्री संजयजी झोरे साहेबांना। त्यांनी टॉस का बॉस या कक्षामध्ये येऊन याआधी झालेल्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार नितीन शिंदे, जुवाटी संघाचा षटकार किंग, अतिशय अडचणीत असताना या खेळाडूने सामना अगदी एकतर्फी फिरवला, असा उत्तुंग असा फटका मारणारा खेळाडू नितीन शिंदे याला सामनावीराचा पुरस्कार देऊन संजयजी झोरे यांच्या मार्फत आपण गौरवणार आहोत। अतिशय रोमहर्षक असा सामना मैदानादरम्यान चाललाय, पण 2 मिनिटांसाठी आम्ही वेळ घेतोय। लाईव्ह वाले दादा, धावा झाल्यात 31। मिलन संघाच्या क्षेत्ररक्षणाचा फलंदाजीचा त्यांना आमंत्रण मिळालं। श्री संजयजी झोरे साहेब यांच्या हस्ते आम्ही नितीन शिंदे या खेळाडूला सामनावीराचा पुरस्कार देऊन या ठिकाणी गौरवित आहोत। तर पुन्हा एकदा येतोय समालोचन कक्षाकडे श्री प्रकाश झोरे सर यांच्याकडे। धन्यवाद गणेश दादा। इथे मात्र गडी बाद होतोय। गडी कोण बाद होते पहा, अक्षय नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगवायला सुरुवात झालीच होती, परंतु तिथे लगाम लावला गेला। गोलंदाज विनोद कडनं चांगला झेल टिपला गेला क्षेत्ररक्षकाकडून पाहिलं तर, मात्र या विनोदने सकाळपासून आजच्या या सामन्यामध्ये जर विचार केला, आजच्या या स्पर्धेचा जर विचार केला तर कुठेतरी करण माने थोडासा आउट ऑफ फॉर्म चालला होता, मात्र त्यावेळी या अक्षयने संघाची धुरा स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि आज सकाळपासून आपल्या संघाला अनेक चांगल्या विस्फोटक खेळ्या केल्या, मात्र इथे मात्र शेवटच्या या टॉप 6च्या सामन्यामध्ये थोडासा निराश झालाय। मात्र काम केलंय त्यांनी, तोपर्यंत 16 धावांची इनिंग खेळली या अक्षयने। संजय भोजे साहेबांना थोडस मी आमंत्रित करतोय। संजय भोजे साहेब थोडं स्टेज जवळ यायचंय, तुमच्याकडे थोडस अति महत्वाचं काम आहे, थोडस या। बॉलर कोण? तर एक विनंती आहे, या पुढील 3 येणारे संघ, उर्वरित 1 संघ अजूनही शिल्लक आहे, पण उर्वरित 2 संघांनी आपला रनिंग साठी खेळाडू तयार करायचा आहे आणि आम्ही मैदानामध्ये मोबाईलने व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी 4 मोबाईल वाले फिक्स करणार आहोत। त्या व्यतिरिक्त कोणीही आतमध्ये येणार नाही। त्या 4 मोबाईल धारकांची मी नाव या ठिकाणी घोषित करीनच, पण या सामन्यावरून जिंकून आलेल्या 1 संघानंतर तर मैदानादरम्यान अतिशय रोमहर्षक असा सुंदर सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपले अनेक देणगीदार म्हणण्यापेक्षा अगदी दानशूर व्यक्तिमत्व, राजापूर तालुक्याच्या बाहेरील देखील असे अनेक पाहुण्यांची मांदियाळी या
स्पर्धेला आपल्याला लाभलेली आहे. त्याच दरम्यान मी एक नाव घेण्याचं माझ्याकडून राहून गेलं होतं. अगदी धनगर समाजाचा मानाचा चषक 6 फुटाचा चषक या चषकाचे आयोजक श्री रमेश शेठ आखाडे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांना मी देखील आमंत्रित करतो. त्यांनी स्टेज दरम्यान येऊन आपला आसन ग्रहण करायचं आहे. तर पुन्हा एकदा येतोय मी श्री प्रकाश सर यांच्याकडे. नक्की धावा झाल्यात 32. मिलन संघाच्या पहिल्या इनिंग मधील धावांचा विचार केला तर गणेशभाई धावसंख्या धावपलकरती लागली आहे 32. एक सन्मानजनक स्कोर उभा केलाय आणि खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर समोरच्या संघाचा जर रुतबा जो आजपर्यंतचा 2 वेळाचा विजेता संघ भालाविले 11 संघ आपल्याला पाहतोय तो कुठेतरी जर मोडून काढायचा असेल, त्यांना कुठेतरी थांबवायचं असेल तर धावांचा रीती घालणं इथे गरजेचं आहे आणि तेच केलंय मिलन संघाने आतापर्यंत. मात्र भालावली संघ असा सहसा हार मानणाऱ्यातला नाहीये संघ, म्हणूनच ना उगाच नाही सांगत, उगाच नाही या स्पर्धेचे 2 वेळचे गत विजेते म्हणून आपल्या नावावरती एक रुतबा घेऊन आलेला हा संघ आहे. पाहावं लागेल इथे मात्र कमबॅक त्यांना करावा लागेल. धावांचा वेग जर बघितला गेला तर जास्त दिसतोय, कारण 3 षटकांचा हा खेळ असणार आणि इथे मात्र धावा 34 झाल्यात. आमचे लाईनमन गणेशांना कुठं असेल त्यांनी त्वरित संपर्क साधा. गणेशांना लाईनमन गणेशांना सुधीर कोकरे साहेब थोडासा संपर्क करा. गणेशांनाशी संपर्क करा. आपल्याला रनिंग साठी मोठी एक लांब लचक लाईन आखावी लागणार आहे. सुधीर कोकरे थोडासा संपर्क करा गणेशांनाशी. थोडा त्वरा करा प्लीज, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. पुन्हा एकदा येतोय आपण समालोचन कक्षाकडे. चला थोडस वारंवार आम्ही डिस्टर्ब करतोय आमच्या प्रोफेशनल समालोचक श्री राजसाहेब कस्तुरे आणि आमचे कोकणचा बुलंद आवाज प्रकाश जोरे यांना, परंतु काय करणार आता वेळ अशी आणीबाणीची आहे की स्पर्धा पूर्ण करायची आहे. त्यामुळे काही राहिलेल्या गोष्टी वेळेत पूर्ण करण्यासाठी थोडासा आम्ही डिस्टर्ब करतोय. त्यासाठी मी दोन्ही समालोचकांची माफी मागतो. सर नक्कीच यासाठी माफी मागण्याचं काय कारण आहे, हे असं होतं आणि बऱ्याच स्पर्धांमध्ये आपल्याला या अशा गोष्टी पाहायला मिळत आहेत. वेळ कमी असतो, कारण जरी काही असलं ना तरी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जवळपास बघायला गेलं तर कोणतंही निर्विघ्नपणे चाललेली ही स्पर्धा आपण सकाळपासून पाहतोय आणि याचं मूर्तिमंत उदाहरण तुमचं नियोजन आहे सर. आणि त्याच नियोजनातून साकार झालेली ही RDPL 2025 आपण पाहतोय. बघायला गेला तर केवळ अजूनही 3 षटकांचे सामने चालू आहेत. धावसंख्येचा विचार केला तर मिलन संघाच्या 35 धावा धावपलकरती लागल्यात. 36 धावांचं आव्हान समोर ठेवलंय भालावली संघाला आणि बघितला गेला तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 36चा तो आकडा आणि कोण हा जिंकतोय बघूया, कोण हा संघ वरचढ ठरतोय बघूया. या सर्व प्रश्नांचं उत्तर आपल्याला लगेच कळेल. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. हॅलो. त्याचबरोबर खरोखरच छोटेखानी पॅव्हेलियन कक्षामध्ये बसल्यानंतर एक गोष्ट नक्की प्रामुख्याने कळली, ती म्हणजे ऋषांक माने याच्या माध्यमातून प्रकाश जोरे सर एक गोष्ट कळली. एक छोटा आहे, सपोर्टर आहे आपल्या संघाचा आणि त्याचं बोलता बोलता बोल माझ्या कानावरती आले, नाद करा पण आमचा कुठं. खरोखरच त्याने प्रामुख्याने सांगितलं, नाद करा पण मानेंचा कुठं. बघू की आता. नक्कीच सर, नक्कीच. एकदा बोल ना, एकदा बोल ना दादा. कसं काय म्हणला तर एकदा बोल ना प्लीज. नाद करायचा पण मानेंचा नाही करायचा. लय भारी, अगदी लय भारी. नक्कीच हा खेळाडू उद्या याच मैदानात किंवा यासारख्या अनेक मैदानामध्ये षटकार चौकार लगावताना दिसेलच. तर पुन्हा एकदा येऊ आपण समालोचन कक्षाकडे. नक्कीच हा जोश, हा आज ह्या वयापासूनच या खेळाडूकडे आपण पाहतोय. अर्थातच या जोश सोबत सांगायचं वाटेल ऋषांक तुला की बोलणं एकदम सोपं काम असतं मित्रा, पण करून दाखवणं खूप मोठं काम आहे. पण याकडे लक्ष दे, मोठ्यांचा त्या सांगणं ऐक. त्यामध्ये तू बोलून गेलायस, परंतु आता खऱ्या अर्थाने त्या मानेंचा मैदानाच्या आतमध्ये जे आहेत ना त्यांची खरी कसोटी असणार आहे. त्यांना करून दाखवावं लागणार आहे. जर का ते हरले ना तर तुला संध्याकाळी तुझं काय करतील खरं नाहीये तुझं. म्हणूनच आपण मित्रांनो बोलून जातो खरं, परंतु करून दाखवणं खूप मोठं काम असतं. आणि बघूया इथे मात्र माने 11चा हा मिळंद संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. 18 चेंडूवरती 35 धावा वसूल केलाय. 36 धावांचा तो 36चा आकडा
उभा केलाय आणि समोर संघ कोण आहे पहा. भालावली 11 वर्षाचा 2 पर्वांचा विजेता संघ म्हणून मिरवणारा रुबाब घेऊन आज 2 वर्ष नाचणारा हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. अर्थातच बघितलं गेलं तर हा सामना अगदी संपूर्ण रेकॉर्ड तोडेल ह्यात काही शंका नाही. दिवसभरामध्ये आजपर्यंत सकाळच्या सत्रापासून बघितलं तर शेवटच्या चंडीवरचा पर्यंत पोहोचणारा तो थरार अजून आपण पाहिला नाहीये. काय गणेश सर, ह्या सामन्यामध्ये तो थरार निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल का? आणि पाहायला का नाही मिळणार? तर एका बाजूला बघायला गेलं तर आपली अस्मिता, आपला मान सन्मान भालावली संघाला टिकवायचा आहे, तर दुसरीकडे मिलन संघाने पैथम फलंदाजी करताना त्या धावफलकावरती अगदी सर्वोच्च चांगल्या धावा उभ्या केल्या आहेत. नक्कीच भालावली संघ गतविजेता संघ आहे आणि अनेक स्पर्धेमध्ये, धनगर समाजाच्या स्पर्धेमध्ये, ओपनच्या सुद्धा स्पर्धेमध्ये भालावली संघाने आपला वर्चस्व कायम राखून ठेवलंय. परंतु या ठिकाणी मात्र समोर तुल्यबळ संघ, मिळून संघ, या संघाला तितकंसं तुम्ही हलक्यात घेऊन जमणार नाही. परंतु दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत. क्रिकेटचा हा खेळ अनिश्चिततेचा हा खेळ आहे. कोणाचं काही आणि कोणाचं काही या वेळेला सांगू शकत नाही. पहली गेंद पे रिवर्स का अटेम्प्ट हुआ लेकिन वहां पे नाकामयाबी मिल रही है. सरळ हाताने जर घी निघत असेल तर उंगली टेढ़ी करने की क्या जरूरत थी मेरे भाई. पहिली गेंद पे ओबी. आणि इथे करण माने जर का फिरकीचा जादूगार समोर असताना तुम्हाला त्यांना खेळताना लक्ष देऊन खेळावं लागेल, डोळ्यात तेल घालून प्रत्येक चेंडूला बघून खेळावं लागेल. पहिले देखो फिर परखो और फिर उजड़ दो ना. यहाँ पे 4 रन से हा सुरुवात. इथे मात्र फील्ड मध्ये चेंजेस होतोय. मालोजी बोडके सुद्धा मैदानाच्या ज्या ठिकाणी बाउंड्री लाईन आता आपण पाहिली, बाउंड्री गेली जिथून चौकार गेला तिकडे हा खेळाडू येताना पाहतोय. कोण आहे? माफ करा, बोडके नाहीये ते, मानेंचा हा संघ आहे, त्यामुळे माफ करा. मात्र शरीर यष्टी त्यांची बघितली आणि मला वाटलं हा बोडके आमचे मित्रच आहेत, परंतु माफ करा. चला पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे, जिकडे करण अंबाला जे राज सरांचा आवडता खेळाडू आहे. आणि आता मात्र पहा, प्रतीकला मागाशी अपयश आलं होतं, मात्र ही ते मात्र चेंडूला अगदी भिडकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. चेंडू जातोय 4 धावांसाठी, येतो ही ते चौकार. येस जीजे. लाईनमॅन गणेशांना कुठे असतील त्यांनी त्वरित संपर्क करायचा आहे. लाईनमॅन गणेशांना त्वरित संपर्क करायचा आहे. धन्यवाद. नक्कीच गणेश भाई, तुम्ही पुढे गणेश अण्णा म्हटलं म्हणून ठीक आहे, नाहीतर कोणतरी म्हणत असेल गणेशच स्वतःला गणेश म्हणून काय आवाज देत आहेत. नाही, नक्कीच मी सुद्धा अगदी लाईन मारायला तयार आहे, परंतु चुना मिळत नाहीये. पानवाला एखादा बघा ना, आपल्या समाजामध्ये पान नक्कीच खाणारे भरपूर असणार, त्यात शंका नाहीये. कारण आज आपल्या संपूर्ण धनगरांची मान किंवा परंपराच आहे ना, पान सुपारी म्हटलं की ती पहिली पाहिजे. पण चुना लावणं हे नक्कीच आपल्या धनगर समाजाचं नक्कीच काम नाही. नक्कीच नाही सर, हे मात्र या ठिकाणी नमूद करावं वाटतंय. नक्कीच चुना लावणं हा आपल्या समाजाला कधी सर जमलंच नाही. अगदी साध्या भोळ्या आणि शांत आणि संयमाने वागणारा हा आपला धनगर, म्हणूनच म्हणतात ना संपूर्ण विखुरलेला समाज, परंतु साधा आणि भोळा म्हणून नावाजला आहे. म्हणून आजपर्यंत त्या समाजाला ओळखलं जातं आणि ह्याचाच फायदा आतापर्यंत बऱ्याच जणांनी उचलला सुद्धा आहे ना या साधे भोळाचा. परंतु आता मात्र काय योग्य काय अयोग्य हे समजण्याची जाण आपल्या समाजामध्ये आली आहे. अर्थातच चेंडू इथे मात्र निर्धाव जातोय, कोणती धाव मिळत नाहीये. धावांचा विचार केला तर धावा झाल्या आहेत 9. 36 धावांचा, 36चा तो आकडा दोन्ही संघांच्या मध्ये येऊन ठाकलाय. बघूया कोणता संघ त्या लक्ष्मण रेषेला पार करतोय, ती लाईन क्रॉस कोणता संघ करतोय हे पाहणं आता उत्कंठावर्धक येऊन ठेपलंय. शेवटच्या क्षणाचे काही सामने, सुपर 6चा हा शेवटचा सामना. चेंडूला प्रहार, चांगला फटका, एकच धाव देऊन जाईल क्षेत्ररक्षक प्लंबल आणि त्याचाच फायदा 2 धावांमध्ये बदल. या 2 डाव्याने संघाच्या धावांचा विचार केला तर 11 वरती पोहोचतोय. तर प्रतीक आणि संदेश मैदानाच्या आतमध्ये दाखल जोडी आहे. 3 षटकांचा खेळ आहे. सरासरी बघायला गेला तर 11 प्रमाणे 11 त्रिक 33 होत आहेत. मात्र चांगली सुरुवात म्हणावी लागेल, कारण सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये तुम्हाला
खेळाला आणि त्या गोलंदाजीला पाहणं, एक रिदम तयार करणं, एक सामना स्टार्ट करणं, ह्या सर्व गोष्टी असतात. त्यामुळे सलामीची जोडी जी म्हटलं जाते ना, त्याने आपलं काम चोख केलंय. पहिल्या षटकामध्ये 11 धावांची सरासरी राखली आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये तुम्हाला 25 धावांची अजूनही गरज आहे. इथे या क्रिकेटमध्ये फटाफट चाललेल्या क्रिकेटमध्ये आपण 6 चेंडूंमध्ये 25 धावा आतापर्यंत होताना बऱ्याच वेळा पाहिला. ह्याच स्पर्धेमध्ये सकाळपासून 2 ते 3 वेळा अशा घटना घडल्या जिथे 28 धावा झाल्या, जिथे 25 धावा एका षटकामध्ये झाल्या. इथे मात्र भालावली संघाला 12 चेंडूंमध्ये त्या 25 करायच्या आहेत. थोडा स्पीडअप घ्यायचा मित्रांनो. अजूनही तो रनिंगचा थरार आपल्याला पाहायचा आहे. 3 संघांमध्ये कोण डायरेक्ट फायनलला जाईल, कोण सेमी खेळेल. बैलांची शर्यत सध्या महाराष्ट्रभर अगदी गाजते आणि इथे मात्र क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा आपल्याला शर्यत पाहायला मिळणार आहे. त्या 4 धावांमध्ये पहिले 4 धावा कोण पूर्ण करेल तो संघ डायरेक्ट फायनलला पोहोचेल. इथे मात्र फटका चांगला, मात्र मैदानाचा विचार केला, बाउंड्री लाईनचा विचार केला तर बाउंड्री लाईन आज बघितलं तर खूपच लांब आहे आणि त्याचाच फायदा मिळतोय. त्या 2 धावा पूर्ण होत आहेत. नक्कीच दादा, या क्रिकेटची या स्पर्धेची आरडीपीएलच्या स्पर्धेची क्रेज मी तुम्हाला थोडासा सांगू इच्छितो की अगदी रत्नागिरीवरून, रत्नागिरी हरजेरी गावावरून देखील आमचे मित्र श्री भाई आखाडे, श्रीकांत आखाडे देखील या स्पर्धेला भाऊक आणि अगदी आकर्षित होऊन या ठिकाणी स्पर्धा बघण्यासाठी आलेत. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि पुन्हा एकदा तुमच्याकडे वळतो. नक्कीच गणेश, आता मी सकाळपासून या समालोचन कशामधून सांगत आलोय ना की आज खऱ्या अर्थाने आजूबाजूच्या तालुक्यांना इथे तुम्ही आदर्श घेण्याचा भागच पडलात की कार्यक्रम कसे करावे, समाजाला एकत्र कसा आणावा, प्रत्येक युवा पिढीला आणि अगदी वरिष्ठांना ज्येष्ठांना सुद्धा एकाच मंचावरती कसं आणायचं हे खऱ्या अर्थाने तुम्ही दाखवून दिलाय. आणि म्हणूनच मी सकाळपासून सांगतोय की आजूबाजूच्या तालुक्यांनी एक आदर्श घेणं खऱ्या अर्थाने गरज आहे. आज बघितलं गेलं तर सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम आत्ताच राजापूरच्या वासियांकडून आपण नाळ सुद्धा बाळकृष्ण सर पाहिला. मग अशा असताना आज मैदानावरती हा क्रिकेटचा खेळ चाललाय आणि म्हणूनच आदर्श घेण्यासारखं काम आज राजापूर वासीय, राजापूरचे धनगर समाज संपूर्ण घालून देतायत या बाकी इतर समाज, आपल्या समाजातील समाजवासियांना. इथे मात्र चांगला फटका, चेंडू सरळ जातोय तो जुवाटी आणि दादडगे या दोन्ही संघाने एक एक आपला खेळाडू रनिंग करणारा या ठिकाणी पाठवायचा आहे. त्वरा करा, त्वरा करा थोडा. जुवाटी आणि दादडगे दोन्ही संघाने एक एक आपला रनिंग करणारा खेळाडू समालोचन कशापाशी पाठवायचं आहे. दोन्ही संघांना एक शेवटचा अंतिम पुकार. प्रतीक तंबूच्या दिशेने परततोय. इथे मात्र मोठा हादरा म्हणावा लागेल. भालावली 11 संघाचा विचार जर केला ना तर हा प्रतीक या संघाचा तुरुपचा एक्का म्हणून सकाळपासून काम करत होता. मात्र या शेवटच्या सामन्यामध्ये थोडासा निराश झालाय, निराश मनाने तंबूत परतलाय. मात्र त्याने या स्पर्धेमध्ये आपलं काम केलंय. आता इतरांना ती स्टेपअप होण्याची गरज आहे ना. प्रत्येकाला सांगावं लागेल स्वतःला की मी या संघामध्ये प्लेइंग 11 मध्ये खेळतोय, एकटा प्रतीकच या संघामध्ये खेळत नाहीये. मला या संघाचा भाग मी आहे ते दाखवून द्यावं लागेल. इथे मात्र मैदानामध्ये नवीन दाखल होतो विनोद झोरे, नॉन स्ट्राईकला संदेश, ज्याला पांड्या ह्या नावाने ओळखला जातो. तो सकाळचा झेल सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि गोलंदाजी मार्कवर बघितलं तर गोलंदाज विनय माने. धावसंख्येचा विचार केला तर धावा झाल्या आहेत 15. 36 धावांचा आकडा दोन्ही संघांमध्ये, 36चा आकडा. बघूया कोणता संघ या 36च्या आकड्यामधून बाहेर येतोय. हर तरफ प्रेशर और प्रेशर ही दिख रहा है यहाँ पे. हर खिलाड़ी को हर गेंद के ऊपर बदला जा रहा है. अच्छी शुरुआत यहाँ पे विनोद के बल्ले से. आते ही पहले गेंद पे जड़ दिया है स्क्वायर लेग दिशा में. 4 रनों के लिए गेंद जा रही है. पुढे ते एक गीत जे आहे, जे आपलं महाराष्ट्राचं गीत आहे, महाराष्ट्र गीत, ते गीत तुम्ही तयार करून ठेवा कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला ते वाजवणं नक्कीच गरजेचं आहे. जय जय महाराष्ट्र माझा त्या गाण्या दरम्यान फुलटॉचा चेंडू इथे मात्र येतोय मिड विकेटच्या दिशेने, मिड ऑफच्या दिशेने फील्ड केला जातोय. खराब क्षेत्ररक्षण. इथे मात्र दुसऱ्याच्या हातचा घास फळवायला आलेला हा खेळाडू आपण पाहिला. त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू होता मित्रा. मानेंच्या, महेश मानेच्या हातामधला चेंडू होता. तुला त्याला अडवायचा होता. तू का मध्ये येतोयस?
त्या इथे मात्र चूक मित्रा तुझी आहे, कारण हा या 2 धाव्याने संघाची धावसंख्येचा विचार केला तर 22. तर आपल्याला जे आपण 4 रन धावणार आहोत त्यासाठी आपल्याला मोबाईल धारक म्हणून मी घोषित करतोय परेश गोरे, विश्वनाथ कोकरे, संजय भोजे आणि जनार्दन झोरे या 4 मोबाईल धारकांनी तयार राहायचं आहे. दुसरा मोबाईल देतो. मला वाटलं तुम्ही या संजय भोजेना धावायला तुम्ही पाठवताय नाही, की काय वयाच्या 42 मध्ये. तरी पण धावतील ते, नक्कीच धावतील. रेस लंबी रेस का घोडा आहे हो. नक्कीच ते धावू शकतील, परंतु आपल्याला सध्या त्यांना पर्यवेक्षक म्हणून आपण या ठिकाणी ठेवणार आहोत. तर या 4 इसमांनी त्वरित समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. संजय भोजे, विश्वनाथ कोकरे, परेश गोरे आणि जनार्दन झोरे. त्यानंतर 2 दादाडके संघाचा अजूनही कोणी रनर या ठिकाणी आलेला नाही. या ठिकाणी तुमची उपस्थिती दाखवायची आहे आत्ता आत्ता त्वरित त्वरित. गणेश सर ठीक आहे, थांबूया थोडं, आपण वळूया सामन्याकडे. अगदी रोमहर्षक, रोमांचक आणि डोळ्यांचं पारणं फेडणारा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतदार अवस्थेत चाललाय. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 धावांची गरज आहे. भालावली संघ जिंकतोय का? इथे मात्र मिलन संघ हा विजयी परंपरा भालावली संघाची इथे थांबवतोय. जो रथ जी 2 वर्ष या भालावली संघाने अगदी रुतबा मिरवलाय, विजेते पदाला गवसणी घातली, ती इथे हा मिलन संघ थांबवेल का? प्रश्न मोठा आहे, कारण भालावली संघ अजूनही मैदानाच्या आतमध्ये तोच रुतबा घेऊन सकाळपासून दाखल झालेला आहे. कारण बघितलं गेलं तर जर का समजा त्यांची सुरुवात खराब झाली असती सकाळपासून, तर मी म्हटलं असतं की कुठेतरी यावर्षी लडखडला, परंतु नाही. जिथून गेल्या वर्षी थांबवलं तिथूनच सुरुवात पुन्हा एकदा ह्या सुनील बावधनेच्या भालावली संघाने केलेली आहे. बघावं लागेल कौन किस पे होगा भारी, जिसकी होगी जोरदार तैयारी वही होगा असली हकदार विजेता होने का. चला मित्रांनो, टाइम काढू नका, टाइम लावलेला आहे. गोलंदाज कोण येतोय बघूया. कारण माने सल्ला मसला करताना दिसतोय. कारण निर्णायक षटक अनुभवी महेश मानेच्या हातामध्ये सोपवलाय. बघूया थरार आणि थरार एकच पाहायला मिळतोय. RDPL 2025च्या या पर्वामधील अतिशय रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचलेला हा सामना. मित्रांनो, एकदा हा सामना आवडला असेल तर टाळ्या मारा. एकदा जोरदार टाळ्यांनी तुमच्या स्वतःमध्ये सुद्धा मरगळी आली ती दूर करा आणि मैदानाच्या आतमधल्या खेळाडूंना सुद्धा उत्तेजित करा. 6 चेंडू 14 धावांचा खेळ आहे. बघूया कोण जिंकतोय, कोण होगा किस पे भारी. महेश चला सामने विनोद. पहली गेंद पे उड़ाना चाहता लेकिन वहां पे नाकामयाबी. 1 रन तो जरूर मिलेगा. गेंद यहाँ पे शरीर को लगी है. 22 के रूप में 1 रन आ रहा है और इस 1 रन के साथ इजाफा बढ़ता हुआ अभी 5 गेंदों में 13 रन की जरूरत है यहाँ पे. महेश जी, तुमच्यासाठी जर तुमच्या डॉट चेंडू 3 काढलात ना तर संतोषजी कोकरे अर्थातच तुमचे सासरे बुवा यांच्याकडनं 3000चं पारितोषिक आलंय. मला 300 बोलव होते म्हणून मी 0 वाढवलाय. सासरे बुवाच आहेत, आपलेच आहेत. चला इथे मात्र अवांतर चेंडू टाकलाय. वासरे बुवा काय म्हणाल जाऊयाला. इथे मात्र तुम्ही मोह दिलात, माया दाखवलात. या मोह आणि मायेच्या जाळ्यामध्ये आजपर्यंत बरेच विस्कटलेले मनुष्य आपण पाहिलेत. इथे त्यांनी केल्यानंतर तुम्ही बक्षीस द्या. बघूया सामना रोमहर्षक पुन्हा एकदा. पहिला चेंडू बघितला 1 धाव, दुसरी अवांतर. धावांचा माफक बघायला गेलं तर 5 चेंडूंचा खेळ शिल्लक, 12 धावांची गरज. बरोबर. महेश माने समोर आहे. पांड्या हार्ड हिटर पांड्या म्हणून नावातला तो. इथे मात्र उजव्या अष्टीचा बाहेरून चालणारा चेंडू. बघूया पंचांवरती काय परिणाम होतोय का. पांड्या मात्र सांगतोय चेंडू खूप बाहेर आहे, परंतु पंचांची नजर तीक्ष्ण आहे, त्यामधून चुकणं कठीण आहे. चला मित्रा, संदेश इथे मात्र दोन्ही पंच अनुभवी आहेत. दोन्ही पंचांचं काम अगदी चोख आहे. इथे मात्र तुला बाकी कुठल्याही गोष्टींवरती अवलंबून न राहता तुला स्वतःला मारावं लागेल. गोलंदाज आता मात्र ही मात्र दिशा तीच ठेवणार आहे. वाईड यॉर्करचा सतत मारा होईल यात काही शंका नाही, कारण बचायचा एकमात्र कान मंत्र असेल तो वाईड यॉर्कर. इथे मात्र फुलटो चेंडू बरेच वेळ हवेत आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येईल का. या सिटीचा बिग हिट फ्रॉम पांड्या. इथे लागलेला हा षटकार. येस डीजे.
उपकारांची गरज नाही तुला मारायचा आहे षटकार. कोणाच्या उपकाराची माझ्यावर गरज नाहीये. मी सामना जिंकण्यावर मारून षटकार हे तुला सांगावं लागेल स्वतःला. त्यामधील एक आलाय, अजून एकाची गरज. महेश माने चाललाय इथे मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडू डांगता होते. ये क्या हो रहा है समझ में नहीं आ रहा. इधर क्या जरूरत थी मेरे भाई विनोद, स्ट्राइक चेंज करने की जरूरत थी क्या. पांड्या का विकेट यहाँ पे डगआउट में जाता हुआ, ये समझ में नहीं आ रहा है मेरे भाई. राज सर क्या आप कहेंगे इसके ऊपर, इसके ऊपर आप कुछ कहेंगे. जिस खिलाड़ी ने 6 मारा है उसको स्ट्राइक से हटा रहे हो आप. ये रणनीति कुछ समझ में नहीं आ रही है मेरे भाई. अरे वो एक मारा तो और एक मार सकता था विनोद. इथे दडपण वाढवलंय. दडपण तू मात्र या दबावामध्ये तू स्वतःवरती दबाव वाढवून घेतलायस. डॉट चेंडू झाला होता ठीक आहे ना, परंतु तो पांड्या, तो संदेश स्ट्राइक वरती असणं खूप गरजेचं होतं. 2 चेंडूचा खेळ शिल्लक, 6 धावांची गरज. महेश फिर एक बार चला. सासरे बुवांचा शब्द खरा करून दाखवायचा आहे. ते मिळालेले, ते लागवलेले 3000 कमवायचे आहेत, परंतु त्या 3000 पेक्षा तो शब्द टिकवणं गरजेचं आहे. इथे मात्र चेंडूला दिशा भरकटले. वाईडचा इशारा नक्कीच येईल. एक और वाइड इस ओवर के में देखने को मिल रहा है. आता मात्र ट्विस्ट पे ट्विस्ट, थरार पे थरार, प्रेशर पे प्रेशर. एक तरफ कोई प्रेशर में तो दूसरा कोई इंप्रेशन में दिख रहा है. 2 चेंडू 5 धावांची गरज. बघूया काय होतंय, काय बिघडतंय, कोण जिंकतंय, कौन होगा किस पे भारी. जिसकी होगी तैयारी जोरदार वही जीतेगा. यहाँ पे रन, गेंद हवा में, क्या यहाँ पे कैच होगा. यस इट इज. बोललो ना विनोद, मी तुला मगाशीच बोललो होतो विनोद, तू विनोद केलायस इथे मोठा. खऱ्या अर्थाने त्या संदेशला नॉन स्ट्राईकला आणायची काय गरज होती. ज्या संदेशने घणाघाती षटकार ठोकला, त्या संदेशला एक बॉल डॉट झाला म्हणून त्याच्यावरती विश्वास कमी केलास. तू स्वतः स्ट्राईकला गेलास. गरज काय होती भावा. त्या विनोदने आतापर्यंत ह्या फुलटॉसच्या प्रकारच्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवला असता. इथे मात्र स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. आणि खऱ्या अर्थाने जबाबदार स्वतः संदेश सुद्धा असेल. संदेशना गरज होती थांबवण्याची. संदेशला सांगायचं होतं की विनोद तू थांब, मी स्ट्राईक वरती आहे. इथे बघूया, धावा पाहिजे. 2 चेंडू आणि एक लास्ट एक बॉल शेष है और रन जीतने के लिए 5. कंपल्सरी चेस, इसका मतलब 6 की जरूरत. बघूया कोणाच्या समर्थक. भालावली की मिलन. नाद करा पण आमचा कुठं मित्रा, ये थोडस आता तुला नासाची संधी लाभणार आहे. बघूया कोणत्या बाजूने, कोणत्या संघाचा इथे मात्र रंग उडवला जाईल. कोणता संघ इथे ह्या मैदानाच्या मातीमध्ये लोळून आज या सामन्याच्या, या स्पर्धेच्या पुढच्या फेरीपर्यंत पोहोचेल. थरारक थरारक इथे मात्र थरारच पाहायला मिळतोय. आखरी गेंद 6 रन की जरूरत. तयार ठेवायचा आहे तुमचा रनर. अरे तयार सर, ठेवायचा. त्या रनर पेक्षा इथे मात्र 6चा बापून थरार पाहूया. संपूर्ण राजापूर वासियांचं नजरा टिकलेल्या या चेंडूवरती जाऊन टोकल्या. चाललाय महेश, समोर आहे नवोदित फलंदाज वैभव. एक में 6 और ये डॉट गेंद यहाँ पे आती हुई. जाओ. और इसके साथ ही यहाँ पे सेलिब्रेशन तो भालावली होना ही है. टीम बाहर होती हुई. वेल प्लेड मिलन, वेल प्लेड मिलन. आणि तुम्ही ते करून दाखवलात. विजयी रथ भालावलीचा थांबवून दाखवलात तुम्ही. मात्र ह्यासाठी जबाबदार भालावली संघाचा तो संदेश आणि विनोद स्वतःच असतील. तर सर मी थोडस आता रनिंग साठी मी घेतोय. जे मी